नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। नवीन वर्षाच्या दिवशी शनिदेवाची कृपा राहावी यासाठी शनीला तैल अभिषेक करून हजारो भाविकांनी शनीचं दर्शन घेतलं। याच शनी चौथऱ्याजवळून आढावा घेतलेला आहे सुनील भोंकळनं। आपण पाहूया। नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनानं व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूर या ठिकाणी भाविकांची सकाळपासूनच गर्दी जी आहे तर ती पाहायला मिळते आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी येत असतात। मागच्या आठवडाभराचा जर आपण विचार केला तर शनिवार रविवार त्याचबरोबर नाताळच्या सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवरती जवळपास 15 लाख भाविकांनी शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतलेलं होतं। आज देखील नवीन वर्षाची सुरुवात ही शनी महाराजांचा अभिषेक करून नवीन वर्षाची सुरुवात करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या अनुषंगानं देशभरातून भाविक जे आहेत तर ते शनी शिंगणापूर या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कहाँ से आए और कैसा लग रहा है? साल का पहला दिन है और आपने शनि दर्शन लिया। मेरा नाम धीरेन्द्र कुमार गौड़ा है। मैं उड़ीसा से आया हूँ और शनिदेव महाराज के लिए 2024 के लिए अच्छा होने के लिए मैं इधर आया और सभी लोग का अच्छा होगा। आप कहाँ से हो और कैसा लग रहा है आज दर्शन लिया पहले दिन? मेरा नाम श्याम भारती है और मैं एमपी देवास से का रहने वाला हूँ। मेरा ये मानना है कि मैंने सभी सुना है कि शनिदेव के दर्शन मात्र से 250 से मुक्ति मिलती है और अच्छा मतलब कि मन्नत लेके आया हूँ मैं इतनी दूर से और आज साल का पहला दिन है और मेरे शनिदेव से यही आशा है कि मेरा पूरा साल अच्छे से जाए और मैं अच्छे से ग्रोथ करूँ अच्छे। एकंदरीत जर बघितलं तर शनी दर्शनानंतर अनेक दोष जे आहेत तर ते निघून जातात आणि त्या अनुषंगानं वर्षाच्या पहिल्या दिवशी जे आहे शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी भाविक जे आहेत तर ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुनील भोंकळे, एबीपी माझा, शनी शिंगणापूर, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।